हरिओम. माझं नाव छायावीरा पेडणेकर. मी शिवाजीनगर केंद्र पुणे यामध्ये उपासनेला जाते. मी माझ्या वडिलांनी बंगला बांधला होता, पण तो मित्राच्या मित्राला राहण्यासाठी दिला होता. तर त्यावेळेस जुनी लोक विश्वास ठेवतात, वडिलांनी काही लिहून घेतलं नव्हतं, काही नव्हतं. हे त्याच्यामध्ये वडिलांनी लक्ष दिलं नाही. नंतर मग त्या बंगल्यांचं वडिलांचं वय झालं, वडिलांना माझ्या 3 अटॅक येऊन गेले, तरी व्यवस्थित होते बापू कृपेने. मग माझ्या भावाने लक्ष घातलं त्याच्यामध्ये. मग त्यावेळेस मग कोर्ट कचेरी चालू झाली. मग त्यावेळेस पैसा एवढा आणणार कुठून? मग बापूंकडे मी 2005 पासून येत होते. मग मी दादांना भेटले, मग सुचिदादांना सांगितलं. मग सुचिदादांनी आम्हाला हे याग करायला सांगितले. मग आमच्या घरात राहत होतो, त्या घरात त्या जागेचं आम्हाला बिल्डरने हे केलं, तिथं फसवलं आम्हाला. तिथं फसवल्यावर मग आम्ही हे केलं. आम्हाला खूप ती जागा मोठी होती, त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटत होतं, एवढी जागा गेली आमची. त्या बिल्डरने आम्हाला राहण्यासाठी घरं दिली. ती घरं अशा व्यवस्थित दिली की आपण राहण्याच्या लायकची पण नव्हती. मग आम्ही ती घरं भाड्याने दिली आणि दुसरीकडे गेलो. पण आता घर मिळणार कुठं? आम्ही दोघी बहिणीच राहतो, पण देव करतो ते. म्हणजे आम्हाला भाच्याच्या मालकाचं एक MG रोडला घर मिळालं. तिथं आम्ही 8 महिने राहिलो. 8 महिने राहिल्यावर मग भाच्याचं आणि मालकाचं काहीतरी झालं, त्यांनी घर आम्हाला खाली करायला लावलं. घर खाली करायला महिन्यात घर खाली करा म्हणे. परत घर कुठं मिळणार? म्हणजे मालकाने त्याच्या हे केलं आम्हाला की नाही, 8 दिवसाच्या आत करा. अरे बापरे, 8 दिवसाच्या आत घर मिळणं किती मुश्किल आजकालच्या परिस्थिती. मग मी बापूंना तेच म्हणलं, बापू तुला काय करायचं ते घर, पण आम्हाला 4 दिवसात आम्हाला घर मिळालं. पण घर असं मिळालं, वरती 3ऱ्या मजल्यावर आहे. त्या बिल्डिंग मध्ये कोणी नाही, 2 ऑफिस आहेत. ती लोक संध्याकाळी 8:30 येतात, 10:30. पण आम्ही दोघी बहिणी 3ऱ्या मजल्यावर राहतो. मग त्यावेळेस याग चालू केले आम्ही. मग बापू कृपेने ते याग पण झाले. मग इथं आल्यावर परत या बिल्डरने आम्हाला फसवलं ना. मग आम्हाला त्यांनी दिले फ्लॅट दिले, पण 270 स्क्वेअर फूटचे इतके लहान दिले. ते पण एक 11 मजल्यावर, एक 12 मजला. मग आता काय करणार? 11-12 आहे, दोघे काय वेगळे राहू शकत नाही. मग आम्ही ते भाड्याने दिले आणि आता MG रोडवर राहतो, त्याच घरात राहिलो. मग एक जे भाडं भरतो आणि घर चालवतो. पण ते रजिस्ट्रेशन करताना बिल्डरने आम्हाला सांगितलं तुम्हाला 80,000 भरायला लागतील. 80,000 भरणार कुठून? कारण आमचं एक रिक्षा वडिलांची, ती नवीनच काढली, त्याच्यावर 1.5 लाख कर्ज होतं. मग आता करणार काय? मग आम्ही त्या बिल्डर म्हणून आमच्यात नाही टाकत. पण आम्ही त्याला एकच मी बोललो ते की तू आम्हाला फसवलंस, तू माणसाला फसवशील पण देवाला नाही फसवणार. ती 2 घरं मिळाली आम्हाला तरी कशी तरी. मग आम्ही आता भाड्याने राहतो तिथं. पण लॉकडाऊनच्या ह्याच्यात देवाने तीच सोय केली होती म्हणून आम्ही आज आहे. त्यावेळेस रिक्षा बंद, सगळं बंद, पोट कसं भरणार आम्ही? पण देवाने तीच सोय केली होती, त्यामुळे आम्ही घर भाडं भरू शकलो आणि आपलं जीवन सगळं खाणं पिणं सगळं झालं. कुणाकडे हात पसरायला लागला नाही. म्हणून ह्याच्या चरणाशी घट्ट धरून राहायचं. जो एक हे झाला. आणि करोनाच्या काळात माझ्या पहिला भाच्याला करोना झाला, मग त्याला घरातच क्वारंटाईन केलं. मग आमची वहिनी सारखी त्या रूम मध्ये जातो, वहिनीला झाला. मग डॉक्टरने सांगितलं नाही, तुम्ही दवाखान्यात ऍडमिट करा. मग मला फोन भावाने केला, म्हणे असं असं तिला ससून लागलं. मग मी म्हटलं तू काळजी नको करू, आई बापू सोय करतील. मग मी विरांना फोन केला. त्या ड्युटीवर नव्हत्या, त्या म्हणल्या मी ड्युटीवर नाही, पण मी प्रयत्न करते. म्हणे बापू एक काळजी नको करू. मग त्यांनी डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर म्हणले सांगता नाहीत, पण मी प्रयत्न करेन संध्याकाळपर्यंत हे होईल. रात्री झाली चालेल. मग म्हणलं रात्र झाली चालेल. रात्री 8:30ला बेड मिळाला. पण त्या वहिनी तेच म्हणले, आधीचे पेशंट 4-4, 5-5 दिवस वरंड्याला होते, पण तिला लगेच हे मिळालं. पण 30ला ऍडमिट केलं, पण 1 आणि 2 तारखेला ती एकदमच सिरियस झाली. मग आम्ही पण आशा सोडली. पण मी म्हणलं नाही, बापू यातून काहीतरी करतील, बापूंवर विश्वास. म्हणून एक विश्वास असावा, पुढचा करता अर्था पुढचा. या ह्याच्यातून पण वहिनीला मग 12 दिवस ठेवले, पण 12 दिवसात ती चांगली झाली. आणि परत आता आम्ही ऋषिकेशला गेलो होतो, हरिद्वार ऋषिकेश. आणि ऋषिकेशला आम्ही जाताना गाडीचा ब्रेक फेल झाला.
एक ब्रेकही झाला तर तू गाडी मागे घेताना फक्त कटाड्याला टेकायला थोडी कमी होती, तिथं पण आम्हाला बापूंनी वाचवलं. त्या आम्हाला त्याने ऋषिकेश हरिद्वारला त्या ह्याला सोडलं आम्हाला. त्या गाडीवाल्याने पण आम्हाला हे केलं, इतक्या लांब सोडलं, 5 किलोमीटर चालत जायचं आणि 5 किलोमीटर परत यायचं आणि परत त्या मंदिरामध्ये एवढं चालत जायचं. सगळेजण मला म्हणले नाही चालणार तू. मी म्हणलं हे बापू बरोबर नाही. बापून मला व्यवस्थित नेलं आणि व्यवस्थित कुठला त्रास झाला नाही का काही नाही. हीच त्याची कृपा. त्याचं हे खरंच मी हीच बापूंना प्रार्थना करते, शेवटपर्यंत तुझ्या चरणाजवळ आम्हाला घट्ट ठेव, आमच्याकडून भक्ती सेवा करून घे. हरिओम श्रीराम. जय जगदंब जय दुर्गे.